कुंभ राशी सन 2026 वार्षिक राशी भविष्य। या वर्षी नशीब ही स्वतः तुमच्या समोर नतमस्तक होईल। दर नववर्ष मित्रांनो हे विचारत नाही की तुमच्याकडे काय आहे, तर हे विचारत की तुम्ही काय करणार आहात। म्हणून सब्बी नकोत, संकल्प करा, स्वप्नांच्या जागी मेहनत ठेवा, तेव्हाच हे 365 दिवस बदलतील मित्रांनो, तेव्हाच हे 365 दिवस बदलतील। नमस्कार मित्रांनो, मी तुमचं माझ्या चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत करते। हो, थोडी वाट पाहावी लागली तुम्हा सर्वांना, पण वाट पाहण्याचं फळ नेहमी गोडच असतं, हे कुठेतरी ऐकलंच असेल। आज मी तुम्हाला सांगणार आहे की येणारे वर्ष 2026 कुंभ राशीसाठी कसं जाणार आहे। केवळ कसं जाणार नाही तर सगळं अगदी तपशिलात सांगणार आहे, काय निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह। 2026 हे वर्ष सूर्याचं आहे। हे वर्ष सूर्याला समर्पित आहे आणि सूर्य या वर्षाचे प्रमुख ग्रह आहे। आता पाहूया या वर्षात कुंभ राशीसाठी काय घडू शकतं। शनी कसे आहे, राहू, केतू, बृहस्पती हे सर्व मोठे ग्रह तुम्हाला काय देणार आहेत। 2026 मध्ये कोणते मोठे बदले येऊ शकतात, हे सर्व गोष्टी तुम्हाला एकदम तपशिलात समजावून सांगणार आहे। फोकस इथेच ठेवा, काही वेळासाठी बाकी सर्व विसरा। हा कार्यक्रम जन्मराशी चंद्रराशी यावर आधारित आहे। चला सुरुवात करूया। आणि सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना 2026 च्या हार्दिक शुभेच्छा। मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, तुम्ही निरोगी राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि तुमचे सर्व ध्येय साध्य होवोत। चला आता पाहूया कुंभ राशीसाठी वर्ष 2026 कसं राहील। ही तुमचीच राशी आहे। कुंभ राशी तुमच्या पहिल्या भावात राहू आहे। हा जानेवारी 2026 चा चार्ट आहे। 7व्या भावात केतू आहे, दुसऱ्या भावात शनी आहे, पंचम भावात बृहस्पती आहे, 11व्या भावात मंगळ, शुक्र, सूर्य हे सर्व आहेत। सर्व गोष्टी एक एक करून समजूया। राशी स्वामी शनी दुसऱ्या भावात आहे। 7.5 2026 मध्ये तुमची चालूच असेल तिसरा चरण, हे आता संपत येत आहे। राहू पहिल्या भावात आहेत आणि 5 डिसेंबर 2026 पर्यंत इथेच राहतील। केतू देखील 5 डिसेंबर 2026 पर्यंत 7व्या भावात राहतील। राहू 2026 मध्ये तुम्हाला खूप एक्सपर्टाइज देणार आहे। राहू जेव्हा चंद्र राशीवर गोचर करतात तेव्हा ते मनाला ढकलतात। हे नाही असं कर, काहीतरी वेगळं कर, नवीन काहीतरी कर, असं ते मनात निर्माण करतात। कधी कधी ते गोंधळही निर्माण करतात। करिअर, अभ्यास किंवा प्रेमसंबंधात शंका, डाऊट निर्माण होऊ शकतात। 2026 मध्ये राहू तुमच्यात नवनवे आयडिया आणतील, नवीन प्लॅन देतील, पण त्याच वेळी शंका आणि संशयही निर्माण करतील। मात्र लक्षात ठेवा, शंका करू नका। मनात जे प्लॅन्स येत आहेत, जे आयडिया येतात, त्यांना त्वरित कृतीत आणा। सूर्य तुमचे सप्तमेश आहेत आणि हे वर्ष सूर्याचे आहे। हे वर्ष पार्टनरशिपसाठी खूपच उत्तम ठरणार आहे। जर तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरचा सल्ला घेतला तर तो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। बृहस्पती पंचम भावात आहेत आणि 2 जून रोजी ते मार्गी स्थितीत 6व्या भावात जातील। 12 वर्षांनंतर पहिल्यांदा ज्यांना कोर्ट कचेरी, शत्रू किंवा कायदेशीर त्रासामुळे अडचणी होत्या ते 2 जूननंतर त्यातून सुटतील। आता विद्यार्थ्यांनी नीट ऐकून घ्यावं, तुमचे पंचमेश बुध आहे। जानेवारी फेब्रुवारी वगळता फेब्रुवारी नंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाचे शहंशाह बनाल। जर तुम्ही तुमच्या अभ्यासात काही मोठं साध्य करायचं असेल तर जानेवारी फेब्रुवारीची वेळ बाजूला ठेवा।
त्यानंतर पुढे वाढा आणि मी तुम्हाला सरकारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम टाइम फ्रेम सांगतो। मिड मार्च नंतर तुम्हाला खूप चांगले निकाल मिळतील। सूर्य जेव्हा तुमच्या 3ऱ्या भावात उच्च स्थितीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या साहस आणि पराक्रमात कमी येणार नाही। 14-15 एप्रिलपासून सुरू होऊन मिड सप्टेंबर पर्यंत हा काळ विद्यार्थी आणि सरकारी क्षेत्रातील प्रयत्नांसाठी उत्कृष्ट आहे। तुम्ही बँकिंग, टीचिंग, SSC किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रयत्न करत असाल, पूर्ण मेहनत द्या, हा वेळ तुमच्यासाठी आहे। सूर्य तर स्वतः सरकारचं प्रतीक आहे, त्यामुळे सरकारी कामांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे। आता लग्न जीवनाबद्दल बोलूया। तुमच्या 7व्या भावात केतू आहे आणि तो 5 डिसेंबर 2026 पर्यंत तिथे राहील। केतू हे एक असंतुष्ट ग्रह आहे, म्हणजे लाईफ पार्टनरमध्ये काही ना काही असंतोष निर्माण होऊ शकतो। 2026 मध्ये लग्न जीवनाबद्दल फार चांगलं म्हणायला मी तयार नाही, पण फार वाईटही नाही। लहान लहान गोष्टींवर भिन्न मतं, थोडी जिद्द, समजूतदारपणाचा अभाव हे होऊ शकते। सूर्य या वर्षाचा स्वामी असल्याने पार्टनरमध्ये कधी-कधी अग्रेशन किंवा कमी संयम दिसू शकतो, म्हणून तुम्हाला समजूतदारपणे ऍडजस्ट करावं लागेल, नाहीतर थोडा तणाव वाढू शकतो। लव्ह रिलेशन बद्दल बृहस्पती पंचभावात आहे 2 जून पर्यंत। लव्ह रिलेशन मध्ये जर काही चूक झाली तर ती स्वतःकडून किंवा पार्टनरकडून स्वीकारायला तयार राहा। साल 2026 लव्ह रिलेशनसाठी खूप चांगला आहे, कारण शनीची दृष्टी किंवा राहूच्या 5व्या भावातील हलके गोंधळ सोडून अडचणी फार नाहीत। थोडी शंका किंवा गैरसमज निर्माण होऊ शकते, पण जुलैपासून मिड सप्टेंबर पर्यंत काळजीपूर्वक वागा, मिसअंडरस्टँडिंग टाळा। म्हणून लग्नित पार्टनरची सल्ला आणि सूचना मानणे फायदेशीर ठरेल। लव्ह रिलेशनमध्ये थोड्या जिद्दीवर आणि शंकांवर नियंत्रण ठेवा, बाकी वर्ष चांगलं जाईल। भाग्य, नशीब आणि करिअर बद्दल भाग्य खूप महत्त्वाचं आहे। मेहनत कितीही केली तरी भाग्याची साथ नसेल तर यश मिळणं कठीण आहे। कर्म आणि मेहनत महत्त्वाची आहे, पण भाग्य तुमच्या मागे किती आहे हे बघितलं जातं। 2026 मध्ये तुमचं भाग्य 65-75 तुम्हाला साथ देईल। तुमच्या 9व्या भावाचा भाग्याशी संबंध आहे आणि 9th लॉर्ड शुक्र आहे। शुक्र तुमच्या 11व्या भावात आहे। बृहस्पती भाग्याच्या दृष्टीने 2ऱ्या आणि 10व्या भावाकडे पाहतात। शनीची दृष्टी भाग्यावर नाही, राहू मात्र बघतो आहे। जर बृहस्पती 10व्या भावाकडे पाहत असेल तर तुमच्या करिअर आणि व्यवस्थापन क्षमतेत भाग्याची साथ राहील। तुमच्या करिअरमध्ये काम करणाऱ्या सर्व गोष्टींसाठी तुमच्या एन्व्हायरमेंटमुळे आणि तुम्ही घेतलेल्या नवीन निर्णयांमुळे तुमचं भाग्य करिअरमध्ये खूप साथ देणार आहे। मी तुम्हाला काही टाइम फ्रेम सांगतो जेव्हा तुमचं भाग्य तुमच्या करिअरमध्ये जास्त सपोर्ट करेल। 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारी मंगल 12व्या भावात असतील, यामुळे फॉरेन कनेक्शन बनू शकतात। तुम्हाला मॅक किंवा विदेशी जॉब मिळण्याची शक्यता आहे। जबाबदारी मिळेल, प्रमोशन किंवा फायदा होईल। 24 फेब्रुवारी ते 3 एप्रिल मंगल 1व्या भावात। थोडा राग येऊ शकतो। बॉस किंवा सहकाऱ्यांशी वाद टाळा। तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा। 3 एप्रिल ते 20 जून मंगल 2व्या भावात। कुंभ राशीसाठी करिअरसाठी उत्तम काळ। जॉब, प्रमोशन, अचीवमेंट्स किंवा नवीन जॉबसाठी फुल सपोर्ट। 3 एप्रिल ते मिड सप्टेंबर हा संपूर्ण काळ करिअरमध्ये मोठ्या यशासाठी अनुकूल आहे। मंगलच्या प्रभावामुळे तुम्हाला अतिशय चांगले अचीवमेंट्स मिळतील। संपूर्ण वर्ष 2026 मध्ये करिअर छान दिसत आहे, फक्त शनीची दृष्टी नाही, त्यामुळे जास्त मेहनत आणि जबाबदारी फार नाही, पण अचीवमेंट्स नक्की दिसत आहे।
जर तुम्ही नवीन जॉब किंवा मोठी अचीव्हमेंट्स साध्य करू इच्छित असाल तर मी सांगितलेले टाइम फ्रेम तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे। बिझनेस बद्दल, बिझनेस जॉबच्या तुलनेत 2026 मध्ये चांगलं दिसत आहे, कारण हे वर्ष सूर्याचं आहे। सूर्य 7व्या भावाचा स्वामी आहे, केतू आहे, त्यामुळे तुम्ही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल आणि बिझनेसमध्ये सक्सेस मिळेल। आरोग्याबद्दल, आरोग्य फारसं मोठं नाही, पण काही गोष्टी लक्षात ठेवा। इन्फेक्शन, स्किन प्रॉब्लेम्स, एलर्जी दिसत आहे। शनी 2ऱ्या भावात असल्यामुळे दात, गळा यांवर लक्ष द्या। खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, बाहेरची आणि जुनी घरगुती पदार्थ टाळा। शनी 4थ भावावर दृष्टी टाकतो, त्यामुळे घुंगट, खाण्यापिण्याशी संबंधित, गळा इन्फेक्शन याकडे लक्ष द्या। 7.5 बद्दल, 2026 मध्ये 7.5 तुमच्यासाठी काय करेल आणि फलदायी राहील याबद्दल लवकरच वेगळा व्हिडिओ घेऊन येईल। उपाय, दैनिक शनी बीज मंत्र जपा। रम प्रीम प्रोमस्ट शनिश्चराय नमः 108 वेळा। जर तुमच्या कुंडलीत शनी कमजोर असेल, शनिवारी काळ्या वस्तू दान करा। दैनिक हनुमान चालीसा वाचा। उगते सूर्याला जल अर्पण करा। हे वर्ष सूर्याचं आहे, त्यामुळे खूप चांगलं राहणार आहे। व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि आमच्या सोबत रहा।